नमस्कार मित्रांनो. आज मी खूप एक्सायटेड आहे. मी आज जगातला सर्वात मोठा धबधबा बघायला चाललोय. तुम्हाला माहीतच असेल त्याचं नाव आहे नायगरा फॉल्स. हा धबधबा साधारण माझ्या घरापासनं 112 किलोमीटर आहे. नायगराकडे जाताना तुम्हाला एक सुंदर असा ओंटारिओ लेक दिसतो. हे आहे नायगरा शहर. 88,000 लोकसंख्या असलेले हे शहर साधारण नायगरा फॉलच्या अगदी समोरच वसलेलं आहे. पलीकडे US म्हणजेच अमेरिका आहे आणि इकडे कॅनडा. इथे तुम्ही 5 ते 6 पॉईंट्स बघू शकता, पण ते बघण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन एक पास परचेस करावा लागतो आणि इथे येऊन तो कलेक्ट करावा लागतो. तर तो पास मी पहिल्यांदा इथे येऊन कलेक्ट केला. निसर्गाची किमया म्हटलं तर वावगं ठरणार नाही. खूपच मोठा धबधबा आहे. अगदी थ्रिलिंग एक्सपिरियन्स. आता आम्ही जात आहोत नायगरामधला पहिला पॉईंट बघायला. त्याच्यासाठी तुम्हाला थोडंसं खाली जावं लागतं लिफ्टने, ज्याचं नाव आहे बिहाइंड द फॉल. इथून तुम्ही नायगरामधलं पाणी कसं पडतं आणि फॉलच्या मागेही राहून तुम्ही एक्सपिरियन्स घेऊ शकता. इथे आत एक टनेल आहे. त्या टनेलमधनं जाऊन तुम्ही अगदी फॉलच्या मागे राहून तुम्ही पाणी कसं आणि किती वेगात पडतं याचा एक्सपिरियन्सही घेऊ शकता. त्यानंतर मी इथला दुसरा पॉईंट म्हणजेच व्हर्लपूल एरोकार या ठिकाणी गेलो. नायगराकडे येणारं पाणी इथे साधारण असं गोल फिरतं आणि ते राईट डायरेक्शनला जातं, की ज्याला आपण साधारण इंग्लिशमध्ये व्हर्लपूल म्हणतो. आणि याचा एक्सपिरियन्स आपण एका एरोकारमधनं घेतो, म्हणून याला व्हर्लपूल एरोकार असं म्हणतात. ही आहे नायगरा रिव्हर, जी नायगरा फॉलवरनं वाहत इथून पुढे जाऊन ओंटारिओ लेकला मिळते. आणि हा समोरचा जो डोंगर आहे तो USचाच पार्ट आहे. साधारण ही नदी US आणि कॅनडाला अशा प्रकारे डिवाइड करते. यानंतर आम्ही आमचा थर्ड पॉईंट म्हणजेच नायगरा सिटी क्रूजकडे निघालो. साधारण ही क्रूज आपल्याला नायगरा फॉलच्या अगदी जवळ घेऊन जाते. यासाठी आपल्याला एक सेपरेट तिकीट परचेस करावं लागतं आणि तुम्हाला ते रेनकोट देतात आणि तो आपण घालून नायगरा सिटी क्रूजमध्ये बसतो आणि आपण साधारण फॉलच्या अगदी जवळ जाण्याचा एक्सपिरियन्स घेऊ शकतो. क्रूजवरनं जाताना आपल्याला हा अमेरिकेचा पार्ट असलेला नायगराचा एक फॉल दिसतो.
क्रूज साधारण 20 मिनिटाची असते. अमेरिके साईडचा आणि कॅनडा साईडचा दोन्ही फॉल आपल्याला या क्रूजमधून बघायला भेटतात. अगदी जवळून बघायला भेटतात. यानंतर आम्ही आमचा पुढचा पॉईंट म्हणजे टेस्ला पॉवर स्टेशन बघायला गेलो की हे 1896मध्ये बनवलं गेलेलं हायड्रॉलिक पॉवर स्टेशन होतं. आता ते यूजमध्ये नाही, पण इथे एक टनेल आहे 2 किलोमीटर लांबीचा. यामधनं आपण जाऊन अगदी फॉलच्या जवळ जाण्याचा एक्सपिरियन्स घेऊ शकतो. तुम्ही बघू शकता खूप मोठा असा टनेल आहे आणि टनेलच्या बाहेर आल्यावर आपल्याला नायगरा म्हणजेच कॅनडा साईडचा फॉल अगदी जवळून पाहण्याचा अनुभव घेता येतो. त्यानंतर आपण ह्या पॉवर स्टेशनमध्ये साधारण त्या काळातले जनरेटर्स आणि काही म्युझिक एक्सपिरियन्स देखील घेऊ शकतो की जिथे लाईट शो दाखवला जातो. खूप थ्रिलिंग आणि खूप सुंदर असा लाईट शो इथे दाखवला जातो. त्यानंतर आम्ही इथला वॉटरफॉलचा लाईट शो एन्जॉय केला. खूप सुंदर असा एक्सपिरियन्स होता आणि त्यानंतर आम्ही आमचा परतीचा प्रवासही सुरू केला. मित्रांनो, पुन्हा आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक करा.